इष्टदोहम् तीर्थास्पदम् शिवविरिञ्चिनुतमो शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपार भवाप्निपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बं फलातनुष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णतोत्पदीय पंकज पंजरा अदेव मे विशितो मानसराजहंस प्राण प्रयाण समये कपवात पिते कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्ते नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तसमीश्वर समचरणसरोजम् सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरमकाञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जय जय श्री राधारमण जय जय नवदकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय मातन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद हरि बोल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे 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 गोकुल राधे राधे गोकुल राधे 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 आनंद राधे राधे गोविंद राधे 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 संबंध राधे 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 गणगण राधे राधे गणपति राधे राधे गणपति राधे राधे गणपति राधे 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्पदा जयांचे केल्या स्मरण होय सकळ वितेचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो
अपर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलय भक्तवांशीत कल्पतरू तडीकृत विनंदित पीतांबरधारी श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि या भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. बोलता बोलता आपल्या कथेचा आज हा पंचम दिवस या ठिकाणी सुरू झालेला आहे. पंचम दिवसाचं पुष्प भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहोत. भगवंताची दिव्य कथा किम निमित्ताने आहेत आपणा सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी विश्वनाथ रामराव पाटील ठोंबरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा ठोंबरे परिवार अर्थात मावशी असतील, विजुहू असतील, त्यांचा परिवार, दोन्ही मुली असतील, सुतई असतील, सर्व सगळे सोयरे आप्तेष्ट मंडळी एकत्रित येऊन हा उत्सव या ठिकाणी प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने पार पाडतायत. आपल्या सर्व कॉलनीतील या चौकातील सर्व माता भगिनींचं, महिला मंडळींचं, पुरुष मंडळी असतील, अनमोल असं सहकार्य आहे. आणि मग सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताची दिव्य कथा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पुण्यस्मरणाची ही कथा आहे. स्मरण या ठिकाणी ठेवून त्यांची खऱ्या अर्थाने एक पूजा म्हणा किंवा महाराज आपल्या पितरांनी म्हणजे वडिलांनी आपल्यावरती जे ऋण केलेलं आहे त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा परिवार या ठिकाणी प्रयत्न करत आहे. खरं म्हणजे पारमार्थिक जीवन ते या ठिकाणी जगले. पंढरपूरची वारी असेल, तिथे जवळ या ठिकाणी असणारे जे सत्य असतील त्या ठिकाणी जाऊन कीर्तन ऐकणं, हरिपाठाला या ठिकाणी जाणं, हे सर्व या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ते करत होते. पण निसर्गाचा नियम आहे, भौतिकतेचा नियम आहे, कारण वेगवेगळे होते, कारण वेगवेगळे होईल. पण महाराज आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कोणी असू द्या, मरण हा शब्द त्याच्या पाठीमागे लागणारच आहे. मरण हा शब्द लागणार आहे. प्रत्येकाला मरणाला सामोरे जावंच लागणार आहे. तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये जीवन जगताय हेही बघितल्या जात नाही. तुम्ही घरात आहे, तुम्ही रस्त्यावर आहे, तुम्ही प्रवासात गाडीमध्ये कुठे बसलेले आहे किंवा कुठे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, याचा विचार महाराज आयुष्य संपलं की होत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एकदा की महाराज तो दोरा, आयुष्याचा दोरा संपला की मग जिथे असाल तिथे आपला देह त्या ठिकाणी पडत असतो. म्हणून आपल्याला सर्वजण माफ करतील. आपले वडील आपल्याला माफ करेल, आपली आई आपल्याला माफ करेल, आपले सगळे सोयरे आप्तेष्ट सर्वजण आपल्याला माफ करतील. पण निसर्ग कधीच आपल्याला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. तसं जर बघितलं तर इथे सर्व अनिश्चित आहे. सर्व घडेलच असं सांगता येत नाही. मुलगा झाला त्याचं लग्न व्यवस्थित होईल असं सांगताच येत नाही. त्याला नोकरी चांगली लागेल असंही सांगता येत नाही. म्हणजे या सर्व गोष्टी अनिश्चित आहेत. पण मात्र मरण हे निश्चित आहे. लक्षात ठेवा.
मी तर म्हणत असतो बाकी काही डोक्यात ठेवू नका, काही डोक्यात ठेवायचं नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, तर मी एक दिवस मरणार आहे. मरणार आहे की कोणाकडेही हात केला, अगदी लहान वयातल्या बालकापासून तर वृद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या कोणाकडे हात करा, विचारू तुम्ही मरणार आहेत का? त्याला उलटी मान हलवून जमणारच नाही, अशीच मान हलवावी. हो मरणार आहेत. आणि जरी उलटी मान हलवली काय मरणार नाही का? हा जाणार नाही. तसं मरण कोणालाच आवडत नाही. मर हा शब्द सुद्धा कानाला आवडत नाही. खाटावर पडलेली म्हातारी असते, सहज नातू खेळत खेळत गेला की अशी तुळ बघत असते वरती. खाटावर पडलेली, खाट उचलत नाही, पाय उचलत नाही, वरती बघत असते. मग नातू म्हणतो, आजी काय बघते का तुळ वरती? ती काही बोलत नाही. काय बघते वरती? तुळ मरती. आता मरती मरती लगेच म्हणते मला मर म्हणतो का तुला दाखवतो. म्हणजे मर हा शब्द सुद्धा कानाला ऐकावा वाटत नाही. जरी ऐकावा वाटत नसला तरी मरण ही अटळ आहे, न टळणार आहे, न ढळणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी मरणाला सामोरे जायचे. आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर माऊलींच्या भाषेमध्ये. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरती दिसे, हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमेगा. मरण टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी प्रयत्न केले, पण मरण टाळता आलं नाही. काल आपण या ठिकाणी चिंतन करत सप्तम स्कंदामधलं उदाहरण माहिती आहे. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर माग तुला काय पाहिजे, काय मागितलं होतं त्याने सुरुवातीला त्यांनी एकच मागितलं, मला अमर करा म्हणे, मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा तू मला अमर करा असं म्हणतो, पण तुला माहिती का मीच एक दिवस मारणार आहे, मीच एक दिवस मारणार आहे. तुला कसं मी या ठिकाणी तारणार? तुला मी अमरत्व देऊ शकत नाही. काय तुला मागायचं दुसरं माग. म्हणजे मी अनेक मागितलं, तुला जेवढं मागायचं तेवढं माग. त्याने काय काय मागितलं आपण सर्व कथेमध्ये श्रवण केलेलं आहे. पण ऐका, दिवसा मरू नको, रात्री मरू नको, सजीवा करू नको, निर्जीवा करू नको, घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, म्हणजे या ठिकाणी भूमीवर नको, आकाशात नको. अनेक वर मरण घेतली, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. देवाला माहिती होते, ब्रह्मदेवाला, याने किती जरी चतुराईने मागितले तर ही बुद्धी म्हणजे जीवाचीच बुद्धी आहे. आणि मग आपला देव त्याचा जर विचार जर केला तर तो कसा आहे त्याचं संतांनी वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुटा सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा चतुरा तू शिरोमणी. काय त्याला करता येत नाही, त्याचा विचार करत असताना करशील तरी नो हे काही. राहीचा डोंगर पर्वत राही आपुले करुणीची साई करी ओ आई मधवरी, असा असणारा तो भगवान परमात्मा. आणि कशा पद्धतीने हिरण्यकश्यपूला या ठिकाणी म्हणजे मार्ग नृसिंह अवतार घेऊन त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. मला एक सांगायचं, मी अमर झालो पाहिजे याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण अमर झाले नाही. रावणाने सुद्धा असंच वरदान मागितलं होतं, मला अमर करा, नाही भेटलं मला. त्याचं कारण असं आहे की या भूमीचा मृत्यू लोकाचा एक सिद्धांत आहे, इथे शरीर मिळालं की ते शरीर एक दिवस संपणारच आहे, जाणारच आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. म्हणून महाराज आपण या देहावरची आसक्ती काढून भगवान परमात्म्याच्या दिशेने आपण ती खऱ्या अर्थाने जोडली पाहिजे.
तर मरण महाराज प्रत्येकाला येणार आहे, पण मरण सुद्धा या ठिकाणी महाराज आपल्याला आनंद देणार ठरलं पाहिजे. नवे खऱ्या अर्थाने मी तर म्हणत असतो, काही माणसं जिवंत असून मेलेले असतात आणि काही मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लक्षात ठेवा. कसं? काही माणसं जिवंत असून मेल्यासारखं, इथे जिवंत असून समाजामध्ये व्यवहार करत असताना जर इतरांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ नवे इतरांना जर त्रास देत असतील तर अशा माणसांचं जगणं महाराज काही उपयोगाचं नाही, मेल्यासारखं. काहींच्या जीवनाचा विचार जर करतात, मेल्यानंतर सुद्धा लोक त्यांचा आदर्श ठेवतात, नवे त्यांचं स्मरण करतात. अर्थात स्मरण करण्यासारखं आपलं कर्मही असलं पाहिजे, कर्तव्यही असलं पाहिजे. बरोबर आहे की? कर्तव्य असलं की महाराज आपलं स्मरण या ठिकाणी होतं. काकांचं कर्तव्य चांगलं, सर्व या ठिकाणी संस्कार जे दिले त्या संस्काराचा परिणाम स्मरण त्यांचं करतोय आपण. बोलता बोलता 5 वर्ष महाराज हा दिवा मावळून झालेले आहे, पण खऱ्या अर्थाने शरीर रूपी दिवा मावळला, पण तेजोमय कीर्तिरूपी दिवा आजही या ठिकाणी प्रज्वलित आहे. म्हणून आपण कथा या ठिकाणी करतो. लक्षात त्यांच्या निमित्ताने ही कथा आहे. दिव्य कथेचं चिंतन करत असताना कालच्या कथेमध्ये आपण गोड अशा भगवत भक्तांच्या भगवान परमात्म्याच्या कथा तिथे श्रवण केलेल्या आहेत. आणि मग श्रवण करत असताना काल आपण जगाचा चालक मालक ज्या भगवान परमात्म्याची सत्ता जर आपण बघितली तर स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, माऊलींनी वर्णन केलंय, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीत. जगाला चालणारा, वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. असं असणारं हे तत्व या पृथ्वी मातेचा भार हलका करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, गायींचं रक्षण करण्यासाठी, गोपाळांना आनंद देण्यासाठी, सत्पुरुषाचं साधू ऋषी मुनींचं रक्षण करण्यासाठी हा भगवान परमात्मा या भूतलावरती अवताराला येतो, अर्थात या ठिकाणी प्रगट होतो. कशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं प्रागट्य आहे याचं कालच्या कथेमध्ये आपण जाता जाता निर्देश करून आलेलो. वसुदेव देवकीच्या घरी, अर्थात वसुदेव देवकीला कंसाने बंदी शाळेमध्ये टाकलेलं आहे. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर संसार त्यांचा सुरू आहे. संसार करता करता 6 मुलं झालेली आहेत. 7वा गर्भ योग मायेच्या साह्याने रोहिणीच्या उदरामध्ये या ठिकाणी नेऊन घातला. रोहिणीच्या उदरामध्ये गर्भ गेला. कंसाला कळालं तर गळालाय, आनंद आहे, यावेळी बाल हत्या घडली नाही. पुढे जगाचा चालक मालक महाराज ज्या वेळेस देवकीच्या उदरामध्ये आला, काल सांगितलं, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्यासारखी मराठी माता या ठिकाणी चमकायला लागली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि जगाचा चालक मालक या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्य संपन्न चतुर्भुज रूपाने वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाले आहे. प्रगट झालेल्या भगवंताला बघितलं म्हणे, कोण? त्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या केली. याच जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये तुम्ही तपश्चर्या केलेल्या आहात आणि मग एकच तुमचं मागणं की भगवंताने आमच्या घरी प्रगट व्हावं, अशीच मागणी याही जन्मामध्ये. आणि मग खऱ्या अर्थात तुमच्या तपस्येमुळे मी या ठिकाणी प्रगट झालेलो आहे. तेव्हा तू हो मी. अरे आनंद आहे, देव आज आमच्या समोर उभा आहे. आमच्या तपश्चर्याने तू आमच्या समोर प्रगट झाला. पण बोलायला मी खरं सांगू का म्हणे, देवा आम्हाला तुझं हे जे रूप आहे ना, चतुर्भुज रूप, हे तर आनंद देणारच आहे, आनंद देणार आहे. पण खरं सांगू देवा,
आम्हाला तुझं हे रूप तर आनंद देतं, पण या अवतारामध्ये या जन्मामध्ये आम्हाला तुझं हे रूप नाही, मग आम्हाला तुझं बारीक छोटंसं गोंडस असणारं बाळ म्हणून तुला बघायचं होतं रे देवा. देव बोलले काळजी करू नका, मी जरी चतुर्भुज रूपाने या ठिकाणी प्रगट झालेलो असलो, मोठा का प्रगट झालो तुम्हाला सांगण्यासाठी, काय की मला या ठिकाणी ठेवू नका. कारण मुलगा विशिष्ट वयाचा झाल्यानंतरच बोलायला लागतो ना, बरोबर आहे की नाही? लहान बाळ जन्माला काय बोलतं का ते? बोलत नाही. विशिष्ट वय 2-3 वर्ष झालं की बोलायला लागतात. आणि मग भगवंत त्या वयाचे होते आणि मग आपल्या आई वडिलांना सांगतात, मला तुम्ही इथे ठेवू नका. इथे ठेवू नका म्हणजे मला तुम्ही इथून कुठे घेऊन जा, त्याचा निर्देश आपण नेहमी कथेमध्ये करत असतो. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे देवी मजळानी येथे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला इथे ठेवू नका, नंदाच्या घरी घेऊन चला. असं म्हटल्यावर वसुदेव सहज बोलले, अरे तू म्हणतो पण शक्य आहे का? काय झालं? आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत ना, बंदी शाळेमध्ये मुक्त आहे का? बंदी शाळेमध्ये हातापायामध्ये बेड्या, रक्षपाळे, नवे चौकीदार उभे, कड्या कुलपा लागलेल्या बंदी शाळेला. कसं जायचं? भगवंताने सांगितलं अजिबात काळजी करायची नाही, अजिबात काळजी करायची नाही. मग लक्षात घ्या, मी लहान झालो की मला वस्त्राने झाकवा, पाठीमध्ये ठेवा, उचला, काय परिणाम होतो बघा. सांगितल्याप्रमाणे भगवान परमात्मा लहान झाले, वसुदेवाने वस्त्रामध्ये झाकवलं, देवकीने आपल्या मांडीवर घेतलं, पदरामध्ये या ठिकाणी झाकवलं. महाराज प्रेम पाना भगवंताने सेवन केला आणि आता पाठीमध्ये ठेवलेला आहे. पाठी उचलल्यावर परिणाम काय झाला माहिती का? उचलिला कमळापती पायीचे बंधने, पायीचे बंधन गळून गेले. एक लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये आपण कितीही महाराज या ठिकाणी अडकून राहा, प्रपंच म्हणजे बंदीशाळा आहे. काय? प्रपंच म्हणजे बंदीशाळा. आणि या बंदीशाळेमध्ये जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत मुक्त नाही. भगवंताला जवळ करा, भगवंताला आपलं सत्करा, आपोआप आपली बंधनं कमी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. हा सिद्धांत. म्हणून भगवंताला उचललं, म्हणसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. रक्षपाळ मोहून गेले होते, निघाले पुढे. काल आपण चिंतन केलं, मंद मंद पाऊस पडत होता, शेषाने छत्रधरला पाऊस लागू नये. यमुना माता पुढे आडवी आली, तिला अंगुष्ठ लावला. नवीन भगवंताने या ठिकाणी सांगितलं, माया उपजली तेथे, माया निर्माण झाली होती. भगवंताला ठेवलं, मायेला घेऊन आले. घेऊन आल्यानंतर ती माया या ठिकाणी रडे माया, करे अत्रा, मोठमोठ्याने माया रडू लागली. नामा म्हणे उठले दूत, दूत उठले कंसाला सांगितलं, चल तुझा शत्रू जन्माला आला. कंस पळत आला, बघतो तर काय मुलगी ठेवायची वेळ मारण्यासाठी प्रयत्न करू लागला. हात पाय धरले, गरगर बिंगवलं, दगडावरती आपटवणार. वरती गेले, चतुर्भुज रूप धारण केलं. कंसाला गोड उपदेश केलेला आहे. कंस घाबरला, आपल्या बहिणीला भाऊजीला बाहेर काढलं. माफी तुमची या ठिकाणी क्षमा याचना करतो, मला माफ करा. गोड असा महाराज वसुदेवाने कंसाला उपदेश श्रीमद भागवतामध्ये केलेला आहे. तू छोटे छोटे बालक मारलेस, बाल हत्यारी तू घडलेला आहे. नवे आतताई आहेत. अरे या ठिकाणी त्या बाळांचे काय दोष होता, ज्यांना तू या ठिकाणी मारलेला आहे, त्यांना हे जगतही या ठिकाणी बघू दिलं नाही. म्हणून ते बाल हत्येचं पातक तर तुला या ठिकाणी भोगावंच लागणार आहे. तो घाबरत होता. आणि चला अशाही अवस्थेमध्ये तिने संकेत दिला होता की तुझं लागी म्हणजे उपजला माझं आधी. इकडची अवस्था आपण सांगतोय आणि तिकडे महाराज भगवान परमात्म्याचा
ज्यावेळेस काल सांगितलं की जन्मोत्सव सुनंदीने सांगितलं नंद बाबांना, भैया अरे ओ भैया क्या हुआ भैया आपको लाला भयो म्हटल्यावर यमुनेवरती स्नान करत होते, ओल्या वस्त्रानेच पळत सुटले आणि सांगितलं लाला भयो असं म्हणत पळत निघाले. इकडे सर्व गोकुळवासियांना सांगा आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आनंद उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने नंदबाबाच्या अंगणाकडे या. आणि मग ज्या वेळेस कानावरती बातमी पडू लागली, एक गवळ दुसऱ्या गवळीला म्हणू लागली, अगं ऐकलं का, काय झालं ग म्हणून काय या ठिकाणी विचारते. अगं म्हणे की आपली यशोदा, काय झालं यशोदेला. अगं बाई यशोदेला बाळ झालंय, या ठिकाणी बाळ जन्माला आलं, एवढा आनंद झाला. आणि मग प्रत्येकीला असं वाटायचं मी अगोदर बघितलं पाहिजे, बाळाला कोणी बघितलं पाहिजे, पहिला मान मला मिळाला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी महाराज एकीच्या पुढे तिच्या पुढे रिकामी हाती का नाही वान घेऊन निघाल्या. कशा पद्धतीने, गवळण हे गवळण म्हणती गवळ गेला एकमेकीला त्या ठिकाणी सांगू लागल्या. एकमेकीला सांगत असताना प्रत्येकीला वाटायचं मी अगोदर बघितलं पाहिजे, नंदाचं बाळ मी अगोदर बघावं म्हणून मला एक ती तिच्या पुढे वान घेऊन निघालेल्या नंद बाबाच्या अंगणामध्ये आल्या. येण्याच्या अगोदर प्रत्येकीने आपल्या घराच्या समोर या ठिकाणी गुड्या उभारलेल्या आहेत. नवे सडा समर्जन केलेला आहे, सुंदर रांगोळ्या त्यांनी या ठिकाणी काढलेल्या आहेत. आणि मग अशा सुंदर रांगोळ्या गुड्या उभारलेल्या गवळणी ज्यावेळेस नंद बाबाच्या अंगणामध्ये आल्यानंतर तिथे मग आता ते बाळ बघायचं, आनंद विभोर व्हायचा. आणि मग कोणी कथा करायचं, कोणी गाणे म्हणू लागलं, कोणी त्या ठिकाणी मला सुंदर अशा गोल 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 फिरून, जसं तुम्ही काल फिरत होत्या अशा गोल 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 फिरू लागल्या, कोणी उभ्या खेळू लागल्या.
असा गोड आनंद त्या ठिकाणी बुढिया तोरणी करती कथा गाती गाणी सुंदर गाणे म्हणू लागल्या, भगवंताचं भजन करू लागल्या, कीर्तन करू लागल्या, यशोदेकडे कौतुकाने बघू लागल्या. आणि मग अशा पद्धतीने सर्व आनंद उत्सव गोकुळीच्या 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 सुखा हात पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या सुखाला अंतही नाही, पारही नाही. सर्व 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बोलता बोलता 6 दिवस या ठिकाणी झाले. आनंद उत्सव साजरा करायचा, घरी जायच्या, परत यायच्या, घरी जायच्या, असं चालू या ठिकाणी आनंदाला पारावार नाही. इकडे महाराज गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही, आणि तिकडे महाराज जर विचार जर केला तर मथुरेची अवस्था अशी होती की दुष्टा तळकात सुटला. तो मात्र कंस घाबरला होता. असंच महाराज ज्या ठिकाणी मायेचं वास्तव्य होतं, अर्थात मायेला आश्रय ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी संभ्रमित अवस्था होत असते, आणि जिथे भगवान परमात्म्याचं वास्तव्य होतं तिथले सर्व संशय दूर निघून जातात. लक्षात आज गोकुळामध्ये संशय नाही, सर्व आनंदीचा आनंद आहे. त्याचं कारण असं आहे की आनंद कंद भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेला आहे, आणि मथुरेमध्ये दुःख आहे, संशय आहे, संभ्रम आहे. का? कारण तिथे माया महाराज या ठिकाणी गेलेली आहे. म्हणून चिंतन असं आहे. कंस घाबरला होता. राणीने सांगितलं होतं तुझं लागी वधी उपजला मजा, मला का मारतोस? तुला मारणारा या जगतात म्हणजे व्रजभूमीमध्ये जन्माला आलेला आहे. घाबरलेल्या कंसाने मिटिंग बसवली, आणि माझा शत्रू जन्माला आला, कोण मारेल कोण मारेल असं. शत्रूचं नाव माहिती नाही, शत्रू कसा आहे तेही माहिती नाही, पण जन्माला आलाय, कोण मारेल. आणि मग मीटिंग मध्ये त्यावेळेस महाराज एक स्त्री सदस्य होती, तिचं नाव पुतना. त्या पुतणीने सांगितलं दादा तू कशाला काळजी करतो रे, म्हणजे मी मारते का? अरे पण तू कशी मारणार? तिने सांगितलं काही काळजी करू नको, म्हणजे पण शत्रू तुला ओळखायला तरी येईल का? तिने सांगितलं या मथुरेच्या परिसरामध्ये म्हणजे व्रजभूमीमध्ये जेवढे काही बाळ जन्माला आलेले महिन्याच्या आत या सर्वांना मारते म्हणे. मी कशी मारणार? तिने सांगितलं मी सुंदर रूप धारण करते, माझ्या स्तनामध्ये काळापुरतं विष भरते, म्हणजे विष पाजून मुलांना मारते म्हणे. कंसाला युक्ती पटली, हरकत नाही म्हणे. आणि मग पहिला विडा तिने उचलला, आणि मग कशी निघाली याचंही चिंतन नामदेवराय अलीकडून संतांनी केलेलं आहे. नामदेवराय म्हणतात स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणाचं म्हणजे अतिशय सुंदर असे अप्सरेचं रूप धारण केलेलं आहे. सुंदर नटलेले भरभरीत वस्त्र तिने अंगावरती धारण केलं, अलंकार तिने आपल्या मला सर्व अंगावरती धारण केलेले आहे, आणि ठुमक 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 चालू लागलेली. एवढी सुंदर होती तर तिला बघितलं की महाराज माता भगिनी भुलून जायची एवढी सुंदर. आणि मग ती मतलब साधायची. लहान बाळ दिसलं की लगेच आपल्या स्थानाला जवळ घेतलं की विष एवढं प्रभावी होतं, एवढं प्रभावी की बाल त्या ठिकाणी मरायचे. म्हणून बघा पुतनेला बाल घातिनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे महाराज? प्रति घोर पुतना बाल घातिनी शिशुच्या चरा विघ्नंती असं म्हटलेलं आहे. बाल घातिनी म्हणजे बाल हत्या करणारी. बोलता बोलता प्रवास करत करत ती मथुरेवरून गोकुळामध्ये तिने प्रवेश केला. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर तिला समजले नंद बाबाच्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे. 6 दिवसाचं हे बाल या ठिकाणी आहे भगवान परमात्मा. आनंद उत्सव साजरा करून प्रत्येक जण आपापल्या घरी गेले होते. यशोदेने सुद्धा भगवान परमात्म्याला वस्त्रामध्ये झाकून पाळण्यामध्ये या ठिकाणी झोपायला लावलं होतं.
ही आल्यानंतर दरवाजावरती जेव्हा येऊन उभी राहिली, दरवाजा वाजवला, यशोदेने बघितलं, सुंदर साडी होती, पहन के साडी बना के गजरा, नार चली मतवाली गोकुल में आ गई. आणि ज्या वेळेस महाराज ती त्या गोकुळामध्ये आली, यशोदेच्या समोर उभी राहिली, यशोदा सुद्धा महाराज भगवंताची आई असून सुद्धा बुल्लीवर का त्या स्वरूपाला बुल्ली भरदरी साडी होती. आणि मग दागिने दिसायला सुंदर. आणि मग यशोदा तिच्याकडे बघूच लागली, सारखी टकलावून बघू लागली. ती यशोदेला म्हणते, यशोदे काय बघतच राहणार आहे की म्हणणारे आतमध्ये ये म्हणून, काही कळतं की नाही तुला? हो बाई, मी विसरूनच गेले, पण बाई मी तुम्हाला ओळखलंच नाही हो, कोण आहे तुम्ही? ती म्हणू लागली, कसं ओळखणार त्यामुळे तुम्हाला? अगं तुला माहिती नाही का म्हणे, तिनं लांबचं आत्याचं काय नातं सांगायचं मी सांगून दिली. अगं तुझा जन्म होण्याच्या अगोदर माझं लग्न झालं म्हणे. लग्न झालं, मी सासरला गेले, पण माझे सासरचे एवढे भयान भेटले, खडतर भेटले की परत मुळाला सुद्धा त्यांनी परत येऊ दिलं नाही. कशी ओळखणार म्हणे तुम्हाला? बर 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 पण मला कळालं की नंदबाबाच्या घरी बाळ जन्माला आलं. ते अलिबाग मध्ये तुला बघायला वाहन घेऊन आली होती, ताटामध्ये काय कमी होतं माया होती. बघ 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 तुझ्या बाळाला किती मी या ठिकाणी वाहन आणलेलं आहे. यशोदा मातेने आतमध्ये बोलवलं. आता आलीच बाई तर कशी दरवाजावरून परत पाठवणार, जरी ओळखीची नसली तरी. या 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 बसा, पाठ दिला बसायला, पाठवत बसली. भगवान परमात्म्याला आतमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ती यशोदेला म्हणे, यशोदे बाळ कुठे आहे का तुझं? ती यशोदा म्हणे, बाई घरात आता एकटीच होती आणि जसं हिच्या समोर द्यावं बाळाला. यशोदा माता बोलायला लागली की आताच तो झोपी गेलेला आहे, आता त्याला झोपी घातलेला. भगवान परमात्मा पडल्या पडल्या असा विचार करू लागला, आईला थोडं सुद्धा डोकं नाही, कसं मी काही ते झोपायला आलो ते. मग अरे मला कार्य करायचे बाबा. आणि मग भगवान परमात्मा हळूच कणायला लागला, कंता रडायला लागला, टेहा टेहा टेहा. आणि मग ती म्हणते, काय खोटं बोलते यशोदे, रडतोय की तो? रडतोय म्हणतो. यशोदा माता आतमध्ये गेली, लगेच उठली, भगवान परमात्म्याच्या पाळण्याजवळ गेलेल्यास तिने भगवंताला बघितलं. ही मायावी होती. मला भगवंताला बघितल्या बरोबर ते तेज तिच्या डोळ्याला सहन झाले. डोळेच लावले तिने, डोळे लावले. भगवंताने ती अवस्था काढून घेतली. आणि मग हिने पुतणीने भगवंताला उचलल्याबरोबर आपल्या या ठिकाणी महाराज मतलब साधायचा होता, आपल्या स्तनाला लावलं. भगवंताने पुतणीला बघितल्या बरोबर महाराज या ठिकाणी त्याने सुद्धा डोळे झाकलेले. तुझं चिंतन त्याने का डोळे झाकले? अनेक कारण या ठिकाणी आपल्याला बघता येतील. पण भगवान परमात्मा म्हणतो, ही कोण आहे तर पुतना. पुत या शब्दाचा अर्थ आहे पवित्र. ना म्हणजे नाही, ही पवित्र नाही, अपवित्र आहे. मग अपवित्र असणारी राक्षसी आपल्या डोळ्याला दिसू नये म्हणून या भगवंताने डोळे झाकलेले आहे, डोळे झाकले. पण चला आता ही उचलतेच आपल्याला. ही मातृत्व या स्तनपान देते, म्हणजे मातृत्व देते. हिने आपल्याला मातृत्व द्यावं एवढं अघात पुण्य तिने कोणत्या जन्मात केलं, कोणत्या जन्मामध्ये हे पुण्य केलेलं असेल याचा विचार करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या मागचं जन्माचं चिंतन व्हावं म्हणून भगवान परमात्म्याच्या डोळे झाकल्याचं चिंतन. चिंतना अंती लक्षात आलं, ही बाई कोण आहे? यात जरी पुतना असली पण मागच्या जन्माचा जरी विचार जरी केला तरी इथला एक जन्म म्हणजे ही बळीराजाची मुलगी होती. लक्षात ठेवा, बळीराजाची. वामन भगवान परमात्म्याचा अवतार, छोटस बटूरूप भगवान परमात्म्याने घेतलं. बळीच्या दरबारामध्ये गेलेला भगवान परमात्मा तेरे द्वार खडा भगवान भगत रे भर दे जो. असा गेलेला भगवान परमात्मा जेव्हा बळीच्या दरबारामध्ये उभा आहे, बळीने बघितलं, बळी होऊन गेला. आणि मग बळीची मुलगी ती त्यावेळेस तिचं नाव रत्नमाला. रत्नमालेने भगवान परमात्म्याला बघितलं आणि बघितल्यावर भुलूनच गेले.
नवीन तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम पाना निर्माण झाला. आपोआप देवाला बघितल्यावर किती सुंदर आहे, किती सुंदर, असंच बाळ मला या ठिकाणी पाहिजे. ती मनोमनी प्रार्थना कर, देवा माझा प्रेम पाना तुम्ही सेवन करा. भगवंतांची हरकत नाही, ते प्रेम पाना सेवन करेल, काही कळत नाही याला. आणि मग थोडा वेळ झाला, बळीने या ठिकाणी महाराज ते श्रीपाद म्हणून देण्याचं दान या ठिकाणी दिलं. भगवंताने पहिल्या पायाने सर्व पृथ्वी व्यापून घेतली, दुसऱ्या पायाने सर्व अंतरिक्ष व्यापून घेतलेला आहे. आणि तिसरा पाय कुठे देऊ बळीला विचारल्यानंतर बळीने तो डोक्यावरती, म्हणजे मी आहे ना म्हणे देवा. मग बळीच्या डोक्यावरती पाय दिला, बळीला पाताळात घातलं. आपल्या वडिलांना पाताळात घातलं म्हणून त्या मुलीला, त्या रत्नमालेला राग आला. अरे माझ्या वडिलांना पाताळात घालतो का, थांब तुला जरा मारतेच म्हणली. क्रोधावली आणि मग तुला मारतेच असं म्हटल्यानंतर मला भगवंताने, ठीक आहे हरकत नाही, तुझे तू प्रयत्न करू शकतेस मारण्यासाठी, तू प्रयत्न करू शकते. म्हणून महाराज त्या जन्मामध्ये असणारी रत्नमाला इथे आता पूतना होऊन आली. आणि दोन्ही पद्धतीची वासना, जी इच्छा ती भगवान परमात्मा पूर्ण करतो. अगोदर भगवंताला बघितलं, प्रेम वात्सल्य निर्माण झालं होतं, म्हणून महाराज माझा प्रेम पाना सेवन करा. भगवंताने तिथं स्तनपान केलेलं आहे, स्तनपान केलं. म्हणजे ज्यावेळेस माझ्या वडिलांना मारतो, तुला मारण्यासाठी प्रयत्न करते, म्हणून विष पाजणं ही क्रोधाची अवस्था आहे. तीही इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण केली. म्हणजे रत्नमाला मध्ये पार या ठिकाणी मागच्या जन्माची अशी तिची अवस्था आहे. आणखीन कारण भगवान परमात्मा या ठिकाणी विचार करतोय, ही विष पाजते, विष माझ्या शरीरामध्ये जाणार आहे. आणि विष माझ्या शरीरामध्ये गेल्यानंतर माझ्या आतमध्ये अनंत ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांड आहेत ना भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये. अनंत ब्रह्मांडातील जीव जंतू लोकांना त्रास होऊ नये म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी विचार करतोय, आता हे विष पचवण्याची ताकद आपली नाही, विष पचवण्याची ताकद ज्या बाबाची आहे त्या भगवान शिव परमात्म्याला या ठिकाणी प्रार्थना करतात. वंदना करण्यासाठी भगवंताने डोळे झाकलेले आहे. अशी अनेक कारण. पण चला महाराज भगवंताने डोळे उघडले, पुतणीने भगवंताला स्तनपान दिलं. दिल्यानंतर भगवंत येतो, भगवंताने तिच्या मुख आपलं स्तनाला लावलं आणि मग तिचे ते विष ओढलेलं आहे. नवे नवे पंच प्राण जेव्हा ओढायला लागला, तिला त्रास होऊ लागला. नवे नवे ती विचार करून, आतापर्यंत विषाचा वास आला की मुलं मरायचे, पण हा विष पितोय तरी याला काही होत नाही. याचा अर्थ हा मुलगा विकार जरा विचित्रच दिसतंय. आणि मग त्याला बाजूला लोटू लागला, बाजूला लोटू लागली, म्हणू लागली, सामुंच मुंचालमिती प्रभाशिनी. सामुंच मुंच मुंच असं म्हणू लागली. तो बाबा मनातल्या मनात म्हणू लागले, एक तर आपला स्वभाव असा आहे, एक तर मी कोणाला धरतच नाही आणि धरलं की परत सोडत नाही, असा माझा स्वभाव. शेवटी मला घेऊन पळायलाच लागली. ती त्याला घेऊन पळायला लागली. भगवान परमात्म्याला गावाच्या बाहेर घेऊ दिली, आसडवली, धगदिशी खाली पडली. मूळ स्वरूपामध्ये प्रगट झालेली आहे. धडधिपाड शरीर, मोठं काही योजन असं म्हणतात शरीर पडलं. इकडे सर्व गोकुळवासीय या ठिकाणी